17व्या सेशनचे प्रश्न सोडवतोय. त्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन दिलाय त्यांनी. तर हे जी फाईल आहे ही फाईल आपल्याला आता सेव्ह करायची आहे. त्यासाठी फाईल बटनला क्लिक करून सेव्ह ॲज बटनला क्लिक करा. त्यानंतर याच्यामध्ये डेस्कटॉप फोल्डरवरती क्लिक करा. डेस्कटॉप फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर इथं फाईल नेमवरती क्लिक करा. त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करा. पुढे नेक्स्ट 2 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च बारमध्ये कार्ड हे टेम्पलेट सर्च करायचे. त्यासाठी अगोदर इथं कार्ड टेम्पलेटवरती क्लिक करा. त्यानंतर सर्च बटनवरती क्लिक करा. त्यानंतर हॅपी बर्थडेचं जे ग्रीटिंग कार्ड आहे त्याच्यावरती टेम्पलेटवरती क्लिक करून क्रिएट बटनवरती क्लिक करा. आणखी सेव्ह ॲजच करायचे. फाईलमध्ये क्लिक करायचे. सेव्ह ॲज बटनवरती क्लिक करायचे. डेस्कटॉपवरती क्लिक करायचे. नंतर फाईल नाव जे नाव आहे त्या फाईल नेमवरती क्लिक करा. पुन्हा नंतर सेव्ह बटनला क्लिक करा. तर इथं तुमचे हे क्वेश्चन कम्प्लीट होत आहे. तर आता पुढचा क्वेश्चन आहे. आता एक टेम्पलेट तुमचं इथं ओपन होत आहे. त्यामध्ये बघा फाईलमध्ये क्लिक करा. फाईलमध्ये क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज, त्यामधून डेस्कटॉपला क्लिक करा. आणि डेस्कटॉपला क्लिक केल्यानंतर ही फाईल तुम्हाला ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करायची आहे. म्हणून ग्रीटिंग कार्ड नाव हे सिलेक्ट करून कॉपी करा. म्हणजेच कंट्रोल-C करायचं. पण इथं फाईल नेममध्ये येऊन कंट्रोल-V म्हणा. म्हणजे ते कॉपी पेस्ट होते या ठिकाणी. डायरेक्ट इथं पुन्हा नंतर सेव्ह बटनला क्लिक करा. आणि पुढे नेक्स्ट सबमिट बटनवरती क्लिक करा. 2 नंबरचा प्रश्न आहे. हॅपी बर्थडे हा शब्द सिलेक्ट करायचा आहे. शब्द सिलेक्ट केल्यानंतर त्याचा फॉन्ट एरियल करायचा आहे. मी तर फॉन्टमध्ये क्लिक करायचे. फॉन्टमध्ये क्लिक केल्यानंतर त्यामध्ये एरियल फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. एरियल फॉन्ट घेतल्यानंतर त्याची फॉन्ट साईज तुम्हाला 36 मध्ये बदलायची. मग इथं फॉन्ट साईज वरती या आणि त्यामधून 36 फॉन्ट साईज या ठिकाणी करा. पुन्हा 3 नंबरचा प्रश्न आहे. हॅपी बर्थडे हा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची अलाइनमेंट तुम्हाला सेंटर करायची आहे. मी तर तुम्हाला हे बघा इथं सेंटर अलाइनमेंट वरती या ठिकाणी क्लिक करायचे. म्हणजे हॅपी बर्थडे हा शब्द बरोबर पेजच्या मध्यभागी येतो. चौथा प्रश्न आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा उपयोग करून त्यासाठी इन्सर्ट टॅबवरती यायचं. इन्सर्ट टॅबमधून टेक्स्ट बॉक्स ग्रुपला यायचं. टेक्स्ट बॉक्स ग्रुपमधून ड्रॉ टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायची. त्यानंतर इथं टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे आणि त्यामध्ये हॅपी बर्थडे हा शब्द त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्या टाईप करत असताना हॅपी बर्थडे हा शब्द सिलेक्ट करा. कंट्रोल-C करा. पुन्हा इथे क्लिक करून कंट्रोल-V म्हणा. आता इथं आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. त्यासाठी इन्सर्ट बटनला क्लिक करा. त्यामधून पिक्चरला क्लिक करा. पिक्चरला क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जे सेव्ह केलेलं एखादं चित्र असतं ते चित्र सिलेक्ट करा. त्यानंतर इन्सर्ट बटनला क्लिक करा. पुढे सबमिट बटनवरती क्लिक करा. पुढे 6वा क्वेश्चन आहे.
फाईल टॅबवरती क्लिक करा, न्यू बटनला क्लिक करा आणि त्यामधून ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आता जयपूरमध्ये जे दिलेलं पिक्चर आहे हे पिक्चर आपल्याला बदलायचं आहे. या पिक्चरवरती अगोदर क्लिक करा. पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट मध्ये या, पिक्चरला क्लिक करा. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जे सेव्ह केलेलं आहे ते चित्र एखादं सिलेक्ट करा आणि पुन्हा इन्सर्ट बटनला क्लिक करा. त्यानंतर बघा एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा. त्यासाठी इन्सर्ट टॅब मध्ये टेक्स्ट बॉक्स, त्यामधून ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. आता इथं टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा जो शब्द आहे ट्रॅव्हल, तो शब्द आता सिलेक्ट करायचा. कंट्रोल सी मधून कॉपी करायचा. पुन्हा इथं टेक्स्ट बॉक्स मध्ये क्लिक करून कंट्रोल व्ही पेस्ट करायचा. नवा प्रश्न आहे, डेस्टिनेशन जयपूर हा शब्द या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याचा फॉन्ट कलर तुम्हाला डार्क रेड करायचा आहे. इथं फॉन्ट कलर मध्ये यायचं. फॉन्ट कलर मध्ये आल्यानंतर इथं डार्क रेड म्हणजे सुरुवातीला एक नंबरचा कलर आहे तो डार्क रेड आहे. त्याची फॉन्ट साईज 16 करायची आहे. पुन्हा इथं फॉन्ट साईज मध्ये या आणि 16 वरती क्लिक करा. नंतर डेस्टिनेशन उदयपूर हा टेक्स्ट सिलेक्ट करा आणि फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याला बोल्ड करा. बोल्ड करा म्हणजे काय करायचं, इथे बी वरती क्लिक करायचे म्हणजे तो शब्द तुमचा इथं बोल्ड होतो.